राम राम शेतकरी मित्र. तर शेतकरी मित्र, ऑगस्ट महिना हा थोडा पावसासाठी चिंताजनक आहे. परंतु सध्या हे आषाढ नक्षत्र आहे आणि आषाढ नक्षत्रामध्ये वाहन हे हत्ती आहे. त्यामुळं हत्ती नक्षत्रात आषाढ नक्षत्रात वाहनात चांगला असल्यामुळे पावसाचे प्रमाण आणखीन 2 दिवस चांगले राहण्याची शक्यता आहे. 11 आणि 12 तारखेला चांगला मराठवाड्यामध्ये तसेच विदर्भात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र परत 15 तारखेपर्यंत नॉर्मल पावसाचा काही काही जिल्ह्यांमध्ये शिडकाव होऊ शकतो. मराठवाडा तसेच जळगाव, इकडं पाहिलं असता परभणी, हिंगोली या भागामध्ये 13 तारखेला देखील पाऊस होऊ शकतो. 14-15ला देखील परत महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात जवळजवळ पूर्ण जिल्ह्यामध्ये नॉर्मल पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण ते जोरदार पावसाच्या सरी येतील आणि हा पाऊस शेतकरी मित्र 15 तारखेपर्यंत सध्या 15 तारखेपर्यंत हा पाऊस राहणार आहे आणि 15 तारखेला हा पाऊस बीड, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये देखील राहील. तसेच 11 आणि 12 तारखेला मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये पाऊस राहील. परंतु शेतकरी मित्र, खास करून आपण सांगायचं म्हणजे परत 17 ऑगस्टपासून मघा नक्षत्र निघत आहे शेतकरी मित्र. आणि मघा नक्षत्रामध्ये काय असते, ढगाळ वातावरण खूप असते. एकदम पावसासारखे खूप ढग असतात आणि परंतु पाऊस येत नाही. का तर पहिल्यापासूनच मन आहे शेतकरी मित्र, आल्या बघा मघा ढगाकडे बघा नसता चुलीपुढे हागा म्हणल्यासारखं असते. पहिली म्हण आहे, आपली जुनी म्हण आहे. त्याप्रमाणे शेतकरी मित्र, यावर्षी 17 ऑगस्टला मघा नक्षत्र निघत आहे आणि त्यात वाहन हे मोर आहे. कारण मोर वाहन असल्यामुळे एकदम नॉर्मल पावसाचा सरी पडत असतात. एकदम नॉर्मल थुई पाऊस असतो. पावसामध्ये जोर देखील नसतो आणि एकदम नॉर्मल पाऊस असतो. बारीक पाऊस असतो. पावसाचे प्रमाण बारीक असते. पाऊस जास्त नसतो आणि त्या मोरच्या बारीक पावसामुळं शेतीच्या पिकाला देखील धोका असतो. कारण त्याच्यामध्ये एकनाचा मावा पडण्याची शक्यता जास्त असते शेतकरी मित्र. आणि 17 तारखेलाच हे मघा नक्षत्र निघत आहे आणि 16 तारखेपासूनच पावसाचे वातावरण हे एकदम अल्प होत आहे. आणि हे अल्प वातावरण 16 ते 30 ऑगस्ट या दरम्यान एकदम पावसाचे प्रमाण हे खूप कमी राहणार आहे. पाऊस नसल्याचंच जमा राहणार आहे. फक्त तो पाऊस नाशिक, मुंबई, पुणे, सांगली, सातारा या भागामध्ये देखील एकदम थोडा नॉर्मल पावसाच्या सरी होऊ शकतात. एकदम थोडा पाऊस राहील त्या ठिकाणी देखील. आणि इतर महाराष्ट्रात इतर जिल्ह्यामध्ये जवळपास पाहिला असता विदर्भ आणि मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वच विभागात पावसाचे प्रमाण हे एकदम अल्प राहणार आहे. फक्त हा पाऊस विदर्भातील पाहिला असता चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्येच 17 तारखेला थोडे नॉर्मल पाऊस राहू शकतो. परंतु शेतकरी मित्र, परत हे वातावरण 30 ऑगस्टपर्यंत कसल्याच प्रकारे पावसाची शक्यता नाही. आणि शेतकऱ्यासाठी खास हा व्हिडिओ काढण्याचे कारण म्हणजे थोडे शेतकऱ्यांनी आपण आपल्या पद्धतीने कसे पिकाचे संरक्षण करता येईल थोड्याफार पाण्यावर, हे आपण आपल्या पिकाचे संरक्षण करा शेतकरी मित्र. कारण की 17 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान वातावरण ढगाळ राहणार आहे, परंतु पाऊस राहणार नाही. वातावरण खूप ढगाळ राहणार. 98% काही ठिकाणी 70% देखील वातावरण ढगाळ राहील, पण पाऊस हा बिलकुल राहणार नाही. आणि लवकरच पाऊस हा 30 ऑगस्टच्या नंतर पूर्वा नक्षत्र निघणार आहे आणि त्यामध्ये वाहन गाढव असल्यामुळे लवकरच परत सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. सध्या तरी शेतकरी मित्र, हा पाऊस पूर्ण सप्टेंबर महिना हे खंड राहण्याची सध्या तरी 90% शाश्वती आहे. परंतु 11-12 आणि 15 तारखेपर्यंत 11-12 तारखेला पावसाचे प्रमाण थोडे चांगले दाखवले आहे. चांगले राहणार आहे. मराठवाडा, विदर्भ तसेच मुंबई, कोकण, गोवा, नाशिक या भागामध्ये देखील हा चांगला पाऊस राहील 11 आणि 12 तारखेला. परत 13, 14, 15 तारखांना थोडं पावसाचे प्रमाण कमी होईल, पण नॉर्मल पाऊस हा विदर्भ, मराठवाडा आणि मुंबई, कोकण, रत्नागिरी या भागामध्ये पाऊस नॉर्मल पाऊस आहे.
15 तारखेपर्यंत पडू शकतात. पण 16 तारखेपासून ते 30 ऑगस्ट दरम्यान पाऊस हा एकदम अल्प राहणार आहे. हा पाऊस नसल्यासच जमा असा राहणार आहे. परंतु हा पाऊस 30 ऑगस्टपर्यंत एकदम नॉर्मल कुठंतरी पावसाच्या सरी नॉर्मल सरी पडू शकतात. ह्या 17 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान पाऊस एकदम अल्प नसल्याचा जमा असा पाऊस राहणार आहे. परंतु थोड्याफार प्रमाणात पाऊस हा मुंबई, रत्नागिरी, कोकण तसेच कोल्हापूर या भागामध्ये नॉर्मल पाऊस पडत राहणार आहे. परंतु महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात वातावरण ढगाळ राहील आणि नॉर्मल पावसाच्या एकदम नॉर्मल भुरभुर असा पाऊस येत राहील. तरी शेतकरी मित्र सध्या पण 11-12 तारखांना थोडे चांगले पावसाची शक्यता आहेत आणि तिथून पुढं पाऊस हा 16 ऑगस्टपासून एकदम नॉर्मल पाऊस हा 30 ऑगस्ट दरम्यान पडणार आहे. तरी शेतकरी मित्र याची आपण नोंद घ्यायची. तर शेतकरी मित्र चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.